मुळात नवी मुंबईच्या सर्वच बांधकाम साईडवर कामगारांशी संबंधित जे काही सुरक्षेचे नियम आहेत ते पायदळी तुडवण्याचे अनेक प्रकार आपण पाहिले. वाशीमध्ये सेक्टर 9 येते, गेल्या 1.5 महिन्यात ही दुसरी घटना आहे. 4 मार्चला त्याच सेम बांधकाम साईडवर एका तरुणाचा 21 वर्षीय मजुराचा मृत्यू होतो आणि 1.5 महिन्यानंतर परत एकदा एका 28 वर्षीय मजुराचा मृत्यू होतो. 4 मार्च नंतर कामगार विभागाला आम्ही पत्र देतो. कामगार विभाग येऊन पाहणी करून 13 एप्रिलला मनाई आदेश काढतो. तरी सुद्धा त्या बांधकाम साईडवर कामगारांच्या सुरक्षेचे कुठलेही नियम पाळले जात नाही. बांधकाम साईड चालू ठेवली जाते आणि 1.5 महिन्यानंतर परत एकदा 27 एप्रिलला दुसऱ्या कामगाराचा मृत्यू. जर हा मनाई आदेश काढल्यानंतर जर याची अंमलबजावणी झाली असती तर ह्या कामगाराचा मृत्यू झाला नसता. याला पालिका प्रशासन आणि कामगार विभाग ठाण्याचा हा संपूर्णतः जबाबदार आहे. तात्काळ मनाई आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि जो बिल्डर आणि कंत्राटदार आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करा. पालिका प्रशासनाने याची सीसी रद्द केली पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने आम्ही करतोय. जर याची अंमलबजावणी नाही झाली तर रस्त्यावरती उतरल्याशिवाय मनसे राहणार नाही. इंडियन बिल्डर इतका मोठा असावा की पालिका प्रशासन त्याला घाबरत असेल, नाही तर कामगार विभाग त्याला घाबरत असेल. हे दोनही विभाग त्या बिल्डरच्या दहशतीखाली काम करतात की काय अशी शंका घ्यायला जागा आहे. या दोनही विभागाला वटणीवर आणण्याचं काम पुढच्या काही दिवसात मनसे नक्की करेल. 100% मी 2 दिवस वाट बघतोय की ते मनाई आदेशाची अंमलबजावणी होईल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल. जर ह्या गोष्टी नाही झाल्या तर पालिका प्रशासन आणि कामगार विभाग यांच्या विरोधात तीव्र आंदोलन होईल.